लिमिटर्स किंवा ऍक्सिस सिलेंडर असं बरंच त्यामध्ये कंपोनेंट असतात, तर ती एकदा जरा माहिती द्या. येस, मी परत या मॉडेलची थोडीशी मदत घेईन. याच्यामध्ये हे जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की समोरनं इथनं रेज येतात आणि मागे इथे पडद्यावर फोकस होतात, तर ही जी लांबी आहे समोरचं बुबुळ ते मागचा पडदा याच्यावर डोळ्याचे स्फेरिकल नंबर म्हणजे प्लस मायनस नंबर हे डिसाइड होतात. ही लांबी जर नॉर्मल पेक्षा जर कमी असेल तर प्लस नंबर येतात. ही लांबी जर नॉर्मल पेक्षा म्हणजे नॉर्मल माणसापेक्षा थोडीशी जास्त असेल तर त्याच्यात मायनस नंबर येतात. प्लस नंबर मध्ये जनरली मुलांना जवळचं आणि लांबचं दोन्ही नीट दिसत नसतं. मायनस नंबर मध्ये लांबचं चांगलं दिसत नाही पण जवळचं ठीक दिसत असतं. ही लांबी कमी जास्त म्हणजे ती मिलीमीटर्स मध्ये किंवा मायक्रॉन्स मध्ये कमी जास्त असते. असे खूप मोठे डोळे किंवा छोटे असं काही ते समोरनं कळत नाही तपासल्याशिवाय. आणि तिसरा नंबर असतो ऍस्टिग्मॅटिझम किंवा सिलेंड्रिकल नंबर किंवा ऍक्सिसचा नंबर ज्याला म्हणतात. ते समोरचं जे बुबुळ आहे त्याला 0 ते 180 अंश आहेत. त्या प्रत्येक अंशात त्याचं एक सेड कर्वेचर ठरलेलं आहे. तर त्या कर्वेचर पेक्षा जास्त कर्व्ड किंवा फ्लॅट असं ते कर्वेचर जर नॅचरलीच असेल तर त्याला त्या ऍक्सिस मध्ये नंबर लागतो. तर त्याला सिलेंड्रिकल नंबर किंवा ऍस्टिग्मॅटिझम असं आम्ही म्हणतो, जो प्लस मायनस दोन्ही असू शकतो. तर असे ढोबळ मानात